जिल्हा सार्वजनिक उद्योगे दुष्काळाचा आता एवढा टंचाई पडली, आता पाऊस पडला म्हणून चालू होत आहे, पण मध्ये आपल्याला एक 8-10 महिने आपल्याला एवढा तडाखा उन्हाचा लागला आणि त्यामुळे खूपच प्रॉब्लेम तयार झाला. त्यामध्ये काही तालुक्यामध्ये पहिल्यांदा शासनाने दुष्काळ जाहीर केला होता, पण काही तालुके वंचित राहिले होते. पण त्यासाठी 10 तालुके आम्ही दुष्काळामध्ये टंचाईमध्ये आपण घेतले, ते काम आपण केलं. त्यामध्ये 6 तालुके होते, ते 4 तालुके आपण परत घेतले ना. दुष्काळ होता 6 नव्हते, 4ला दुष्काळ पहिला जाहीर केला, पण 6 नव्हते, 6 तालुके आपण त्यामध्ये ऍड करून आपण ते घेतले. त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 9,70,000 खातेदार शेतकऱ्यांना 13,91,000 रुपयाची जमीन महसूल सूट ह्या टंचाईमधून मिळाली. आपल्याला दुष्काळामध्ये हे महसूल सूट मिळते, तर ती सूट दिली गेली. शेतकऱ्यांच्या 20 पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या तसेच शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीस आपण स्थगिती दिल्या की कर्ज वसुली करू नका हे सांगितलं. जिल्ह्यात सुमारे 2,70,000 शेतकऱ्यांना वीज बिलमध्ये 33.5% सूट दिली आपण दिली. त्याची रक्कम 100 कोटी रुपये वीज बिलात सूट आपल्याला सगळ्याला मिळाली. शालेय विद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क सूट दिली आपण त्यांना. आवश्यक येथे 100 टँकरद्वारे 101 गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. ते भाग आहे मग जतचा भाग आहे, तो लास्टचा टोकाचा भाग आहे, तिथं अजून पाणी पोहोचलं नाही. त्यामुळे आपल्या 2 टप्प्याचं पाणी पोहोचलं नाही, त्यामुळे तिथं काय टँकरची जरा सोय आपल्याला त्यावेळी ते करायला लागली. तर या कारण कोणते ह्या टंचाईमध्ये कुठल्याही पैशामुळं कुठल्याही शेतकऱ्याचं वीज खंडित केलेलं नाही. त्यामुळे ते आदेश दिले होते आपण की कुठे वीज खंडित करायची नाही आपण. आणि मध्यम दुष्काळ जाहीर केलेल्या मिरज, खानापूर, कडेगाव, शिराळा या तालुक्यामध्ये एकूण 40,000 शेतकऱ्यांचा सुमारे 32 कोटी रुपये दुष्काळ सहाय्य निधीमधून आपण त्यांना मदत केली. ठीक आहे, 32 कोटी दुष्काळाच्या परिस्थितीत शासनाने दिलेली सांगलीतील नागरिकांना हा दिलासा आहे. त्यामुळे आपण दुष्काळ जास्त करून जाणवून दिला नाही, त्या पद्धतीने आपण ते काम केलं.